ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगी राजाय नमः, ओम अत्रिवरदाय नमः, ओम दत्तात्रेयाय नमः, ओम कालाग्नि शमनाय नमः, ओम योगी जनवल्लभाय नमः, ओम लीला विश्वंभराय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम ज्ञानसागराय नमः, ओम विश्वंभर अवधूताय नमः, ओम माया मुक्त अवधूताय नमः, ओम माया युक्त अवधूताय नमः, ओम आदि गुरु नमः, ओम शिवरूपाय नमः, ओम देवदेवेश्वराय नमः, ओम दिगंबर अवधूताय नमः, ओम कमललोचनाय नमः। अध्याय 29। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी मागे कथा निरोपिलीसी भस्म महात्म्य श्री गुरुसी पुसिले त्रिविक्रम भारतीने पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरोपावी सविस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू ऐसे विनवी शिष्य राणा ऐकोनी सिद्ध प्रसन्न वदना सांगत असे तये क्षणा भस्म महात्म्य परियेसा श्री गुरु म्हणे त्रिविक्रमासी भस्म महात्म्य पुससी एक चित्त करुनी मानसी सावध होनी ऐकपा पूर्वापार कृत योगी वामदेव म्हणीजे योगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृहदारा विवर्जुनी काम क्रोधादी त्यजुनी हिंडत होता महीवरी संतुष्ट निस्पृह मौनी भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्राजिन ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्र हिंडत पावला क्रौंचारण्यात जेथे संचार राक्षसांचा तया स्थानी असे एक ब्रह्म राक्षस भयानक मनुष्य आदी जीवानिक भक्षित असे परियेसा ऐशा अघोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्म राक्षस अवचित गेला धावनी भक्षावया ब्रह्म राक्षस क्षुधाक्रांत तयासी भक्षू धावत कर करा दात खात मुख पसरोनी जवळी आला राक्षस येता देखोनी वामदेव निशंक मनी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तया जवळी राक्षस मनी संतोषित ग्रास बरवा लाधला म्हणत भक्षावया कांक्षा बहुत येवोनी धरिला आलिंगोनी आलिंगिता तयासी भस्म लागले राक्षसासी झाले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळोनी राक्षस झाला ब्रह्मज्ञानी जैसे लागता चिंतामणी लोह सुवर्ण होतसे मानस सरोवरी जैसा काक होय राजहंस अमृत पाजिता मनुष्यास देवत्व होय ज्यापरी जैशी का जांबू नदात मृत्तिका घालिता कनक होत तैसा जाहला पुनीत योगियाचे अंगस्पर्शे समस्त मिळती मन कामना दुर्लक्ष सत्पुरुष दर्शना स्पर्श होता गुरुचरणा पापा वेगळा होय नर ब्रह्म राक्षस भयानक काय सांगो त्याची भूक गज तुरंग मनुष्य लोक सकळ आहार करीत असे इतुके भक्षिता तयासी न जाय भूक परियेसी तृषा आक्रांत समुद्रासी प्राशिता तृषा न जाय ऐसा पापी राक्षस होता मुनी अंग स्पर्श गेली क्षुधा आक्रोश झाला ज्ञानी परियेसा राक्षस ज्ञानी होवनी लागला मुनीश्वरांचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तूची साक्षात ईश्वर तारी तारी मुनीश्वरा बुडालो घोर सागरा उद्धरी मज दातारा जगदीश्वरा कृपा सिंधू तव दर्शन मात्रेसी जळोनी गेल्या पापराशी तू कृपाळू भक्तासी तारी तारी गुरुराया येणे परी मुनीश्वरास विनवी तसे ब्रह्मराक्षस वामदेव कृपा समरस पुसो लागला तयेवेळी वामदेव म्हणे तयासी तू कोण कोणाच्या वंशी ऐशिया घोर वनासी राहिलासी का या ठाया ऐकोनी ऐसे वचन ब्रह्म राक्षस करी नमन विनवी तसे कर जोडून ऐक त्रिविक्रम मुनिराया राक्षस म्हणे तये वेळी मज ज्ञान झाले सकळी जाती स्मरण अंतकाळी पूर्वा परीचे स्वामिया तयामध्ये माझे दोष उत्कृष्ट जन्म 25 त्यांचा दिसत असे प्रकाश ऐका स्वामी वामदेवा पूर्वजन्मी 25 होतो राजा यवन देशी दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण मी मारिले बहुत लोक प्रजेसी दिधले बहुदुःख स्त्रिया वरिल्या अनेक राज मंदे करोनिया वरिल्या स्त्रिया अमित अन्य भोगिल्या नाही गणित एक दिवस घेवोनी रती सुख पुनरपी न भोगी तियेसी एके दिवशी एकीसी रती देवोनी त्यजी तिसी ठेवी अंतर्गुहासी
पुनरपि ते न देखे नयनी. ऐसे अनेक स्त्रियांसी ठेविले अंतर्गृहासी माते शापिती अहर्निशी दर्शन नेदी म्हणोनी. सकळ राव जिंकोनी आणिल्या स्त्रिया धरोनी एक दिन भोगोनी ठेविल्या अंतर्गृहासी. जेथे स्त्रिया सुरूप असती बळे आणून दे रती. संतोषे ज्या न येती तया द्रव्य देवोनी आणवी. विप्र होते जे माझे देशी ते जाऊनी राहिले अन्य ठायासी. मी भोगी तयांचे स्त्रियांसी उन्मत्तपणे परियेसा. पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोनी त्याही भोगी उन्मत्तपणी रजस्वला न सांडिल्या. विवाह न होता कन्येसी बलात्कारे भोगी तयासी. येणे परी समस्त देशी उपद्रविले मदांधपणे. ब्राह्मण स्त्रिया 300 400 क्षत्रिया विख्यात वैश्य स्त्रिया शत शूद्र स्त्रिया सहस्त्र जाण. 100 चांडाळिणी सहस्रवरिल्या पुल्लिंगिनी. 500 स्त्रिया डोंबिणी रजकिणी वरल्या शतचारी. असंख्यात वारवनिता भोगिल्या म्या उन्मत्तता. तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया. इतुकिया स्त्रिया भोगून तृप्त नव्हे माझे मन. विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्त मी. वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो. यक्ष्मादिका परराजे येऊनी ऐका राज्य सर्व हारिले. मग जाणा आपणासी मरण आले परियेसी. मग नेले यमापाशी नरकामध्ये घातले. देवांची 1000 वर्षे देखा 10 वेळ फिरलो ऐका. पितरांसहित नरका भोगिले नरक येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी विरूप देह आपणासी. 1000 शिष्णे अंगासी लागली असती परियेसा. येणे परी दिव्य 100 वर्षे कष्टलो क्षुधाक्रांत. पुनः यमपंथ नाना कष्टे कष्टलो. दुजा जन्म आपणासी व्याघ्र झालो. जीव हिंसी अजगर जन्म तृतीयेसी. चौथा झालो लांडगा. 5वा जन्म आपणासी ग्रामसुकर परियेसी. 6वा जन्म परियेसी सरडा होऊनी जन्मलो. 7व्या जन्मी झालो श्वान. 8वा जंबूक मतिहीन. 9वा जन्म रोही हरण. 10वा झालो ससाणा देखा. मर्कट जन्म 11. सांबर झालो मी 12. मुंगूस झालो मी 13. 14 वायस पै जन्म आपण 15. जांबुवंत झालो क्लेशी. रान कुक्कुट 16 जन्म पावलो परियेसा. 17 जन्मी आपण गर्दभ झालो अक्षहीन. मार्जार योनी भोगून आलो 18सी. 19व्या जन्मासी मंडूक झालो परियेसी. कासव जन्म 20सी. 21व्या मत्स्य झालो. 22व्या जन्म थोर झालो तस्कर उंदीर. दिवांध झालो बधीर. उल्लूक झालो 23वा जन्म. 24सी झालो कुंजर तामसी. 25व्या जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा. क्षुधाक्रांत हरनिशी कष्टतो मी परियेसी. निराहार अरण्यवासी वर्ततसे स्वामिया. तुम्हा देखता अंतःकरणी वासना झाली बक्षीन म्हणून. या लागी आलो धावनी पापरूपी आपण देखा. तुमचा अंगस्पर्श होता जाती स्मरण आले आता. 1000 जन्मीची दुष्कृतता दिसत असे स्वामिया. माते आता जन्मपुरे तव अनुग्रह मी तरे. घोरांधार संसार नुरे याता याती कडे करी. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी. तव चरण महिमा ऐसी स्पर्श होता ज्ञान झाले. भूमीवर नर असती तैसा नव्हेसी तू यती. तव महिमा दिसे ख्याती निरोपावे दातारा. महापापी दुराचारी आपण असे वनांतरी. तव अंगस्पर्श मात्री ज्ञान अखिल झाले मज. कैसा महिमा तुझे अंगी ईश्वर होशील की जंगी. आम्हा उद्धरावया लागी आलासी स्वामी वामदेवा. ऐसे म्हणता राक्षसी वामदेव सांगे संतोषी. भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगी परियेसा. सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगी लागले किंचित. त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश जन्मांतरीचा. भस्म महिमा अपरंपार ब्रह्मादिका अगोदर. याची कारणे ईश्वर भूषण करी सर्वांगी. ईश्वरे वंदिले ज्या वस्तूसी वर्णिता अशक्य आम्हासी. तोची शंकर व्योमकेशी जाणे भस्म महिमान. तू जरी पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परियेसी. आम्ही देखिला दृष्टीसी अपार महिमा भस्माचा. विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियेसी. सदारत शूद्रिणीसी कर्मभ्रष्ट वर्तत होता. समस्त मिळवणी विप्र जाती त्या द्विजासी बहिष्कारिती.
माता पिता दायाद गोत्री त्यागिती त्यासी बंधुवर्ग येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन शूद्रिणी ते वरून होता काळ क्रमुनिया ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदरभरी आणिक स्त्रियांशी व्यभिचार करी उन्मत्तपणे परियेसा वर्तता ऐसा एके दिवशी गेला होता व्यभिचारासी तस्कर विद्या करिता निशी वधिले त्यासी एके शूद्रे मग तया प्रेतासी ओढोनी नेले तेच निशी टाकिले बहिर्ग्रामेशी अघोर स्थळी परियेसा श्वान एकतये नगरी वैसले होते भस्मावरी क्षुधाक्रांत ते अवसरी हिंडत गेले प्रेत घाणी देवखोनी तया प्रेतासी श्वान गेला भक्षावयासी प्रेतावरी बैसूनी हर्षी क्षुधा निवारण करीत होता भस्म होते श्वान पोटी ते लागले प्रेताचे ललाटी वक्षस्थळी बहुवटी लागले भस्म परियेसा प्राण त्यागी ता द्विजवर नेत होते यमकिंकर नाना परी करीत मार यमपुरा नेताती कैलास पुरींचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत भस्म अंगी उज्ज्वलित म्हणती याते कोणी नेले याते योग्य शिवपूर केवी नेताती यमकिंकर म्हणून धावती वेग वत्र यमकिंकरा मारावया शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडोनी जाती आपुले यमपुरा जाओनी सांगती यमासी गेलो होतो भूमीसी आणीत होतो पापियासी अघोर रूप करोनिया ते देखोनी शिवदूत धावत आले मारू म्हणत हिरोनी घेतले प्रेत वधित होते आम्हासी आता आम्हा काय गती कधी जाओ ना त्या दीक्षिती आम्हा शिवदूत मारिती म्हणून विनविती यमासी ऐकोनी दूतांचे वचन यम निघाला खोकून गेला त्वरे करून शिवदूतांजवळी तो यम म्हणे शिवदूतासी का मारिले मम किंकरासी हिरोनी घेतले पापियासी शिवपुरा केवी नेता याचे पाप असे प्रबळ सरीत सिकता गणवेल त्याहून अधिक केवळ अघोर रूप असे देखा नव्हे योग्य शिवपुरासी न्यावया हा विमानेसी केवी नेता मूढपणेसी म्हणून यम कोपला ऐकोनी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारोन प्रेत कपाळी लांछन होते भस्म परियेसा वक्षस्थळी आळासी बाहू मुळी करकंकणेसी भस्म लागता प्रेतासी केवी आतळती दूत तुझे आम्हा आज्ञा ईश्वराची भस्मांकित तनुजयाची नित्य वसती असे तयाची कैलासपदी शाश्वत भस्म कपाळी लागत प्रेतासी केवी आतळती तव दूत तात्काळी होतो वधित परिधर्मे सोडिले पुढे आपुल्या दूतांसी बुद्धी सांगा तुम्ही ऐसी ज्यावरी भस्म परियेसी त्याते तुम्ही नाणावे भस्मांकित नरासी दोष न लागती परियेसी तो योग्य होय स्वर्गासी म्हणून सांगती शिवदूतांचे वचन ऐकोन यमधर्म गेला परतोन आपुल्या दूता पाचारोन सांगत असे परियेसा यम सांगे आपुल्या दूता भूमीवरी जाऊनी आता जे का असती भस्मांकिता त्याते तुम्ही नाणावे अनेक परिदोष जरी केले असती अपरंपारीन त्याते नाणी जे आमूच्या पुरी त्रिपुंडिक नरासी रुद्राक्ष माळा ज्याच्या गळा असेल तिलक त्रिपुंडी टिळा त्याते तुम्ही नातळा आज्ञा असे श्री शिवाची वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा ऐशी आम्ही लावितो भक्तीसी देवाधिका दुर्लभ पाहे पा ईश्वर प्रीतीसी सदा लावितो भस्मासी ईश्वरे वंदिल्या वस्तूसी कोण वर्णू शके सांग पा ऐकोनी वामदेवाचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन उद्धरी गा जगज्जीवन ईश्वर तुची वामदेवा तव चरण मज भेटले सहस्र जन्मींचे ज्ञान झाले काही पुण्य होते केले त्या गुणे भेटलासी आपण पूर्वी राज्य करिता केले पुण्य स्मरले आता तळे बांधिले राणी तत्वता दिल्ली वृत्ती विप्रांसी इतुके पुण्य आपणासी घडले होते परियेसी वर कड केल्या दोष राशी राज्य करिता स्वामिया जधी नेले यमपुरासी यमे पुसिले चित्रगुप्तासी माझे पुण्य त्या यमासी सांगितले चित्रगुप्ते तधी बाते यमधर्मे आपण सांगितले होते पुण्य पंचविंशती जन्मी जाण फळ येईल म्हणोनी त्या पुण्यापासून जोडले हे तव चरण कारणे स्वामी उद्धारण जगद्गुरु स्वामिया या भस्माचे महिमान लावावयाचे विधान कवणे मंत्रे अवधारण विस्तारोणी सांगपा वामदेव म्हणे राक्षसासी विभूती धारण मज पुससी सांगेन ते विस्तारेसी एकचित्ते ऐक पा पूर्वी मंदराचल पर्वती
क्रीडेसी गेले उमापती, कोटी रुद्र गणासहिती बैसले होते वोळंगेसी. 33 कोटी देवांसहित देवेंद्र दर्शनासी येत, अग्नी वरुण देवासहित कुबेर वायू आले तेथे. गंधर्व यक्ष चित्रसेन खेचर पन्नग विद्याधरण, किम पुरुष सिद्ध साध्य जाण आले गुह्यक सभेसी. वेदाचार्य बृहस्पती वशिष्ठ नारद तेथे येती, अर्यमादी पितर येती आले ईश्वर वोळंगेसी. दक्षादी ब्रह्मा येर सकळ आले समस्त ऋषिकुळ, उर्वश्यादी अप्सरा मेळ आले ईश्वर सभेसी. चंडिकासह शक्ती देखा आदित्यादी द्वादशका, अष्टवसू मिळून ऐका आले ईश्वर सभेसी. अश्विनौ देव परियेसी विश्वे देव मिळोनी द्वादशी, आले ईश्वर सभेसी ऐक ब्रह्मराक्षसा. भूतपती महाकाळ नंदिकेश्वर महानीळ, काठी कर दोघे प्रबळ पार्षद उभे असती. वीरभद्र संकर्षण मणिभद्र षटकर्ण, वृक्कोदर देवमान्य कुंभोदर आला तिथे. कुंभोदर मंडोदर विकटकर्ण कर्णधार, धारकेत महावीर भूतनाथ तेथे आला. भृंगी रिटी भूतनाथ नाना रूपी गुण समस्त, नाना वर्ण मुख्य नाना अवयवी शिरदूत. रुद्रगण रूपे कैसी सांगेन ऐक, विस्तारेसी कित्येक कृष्णवर्ण ऐसी श्वेत पीत धूम्रवर्ण, हिरवे ताम्र सुवर्णवर्ण लोहित चित्र विचित्र जाण, मंडुका सारिखे असे वदन रुद्रगण आले तेथे. नाना आयुध शस्त्रेसी नाना वाहने भूषणेसी, व्याघ्रमुखे कित्येकांसी किती सुकर गजमुखी, कित्येका वक्रमुख कित्येक श्वान शृगालमुख, उष्ट्रवदन किती एक किती शरभैवैरुंडवत वदन, किती शरभवैरुंडवत वदन, सिंहमुख कित्येक किती घोर बकमुख, किती एकासी मुख एक दोन मुख गण देखा. चतुर्मुख किती एक चतुर्भुज कित्येक किती एक हीन मुख ऐसे तेथे गण येती. एक हस्त द्विहस्तेसी पाच सहा हस्त केसी, पाद नाही कित्येकांसी बहुपाद किती जाणा, कर्ण नाही कित्येकासी एक कर्ण अभिनवेसी, बहुकर्ण परियेसी ऐसे गण येती तेथे. कित्येका नेत्र एक किती चार नेत्र मुख, कित्येक स्थूळ कुब्जक ऐसे गण ईश्वराचे. ऐशा परीच्या गणासहित बैसला शिवमूर्तिमंत, सिंहासन रत्नखचित सप्त प्रभावळीचे. आरक्त एक प्रभावळी तियेवरी रत्ने जडली, अनुपम दिसे निर्मळी सिंहासनी परियेसा. दुसरी देखा प्रभावळी हेमवर्णे पिवळी मिरवी रत्न बहाळी सिंहासनी शंकराचे. तिसरी एक प्रभावळी नीलवर्ण सोज्वळी ती असती कुसरिली सिंहासनी ईश्वराचे. चौथी प्रभावळी रत्नखचित असे कमळी आरक्त वर्ण असे जडली सिंहासनी ईश्वराचे. वैडूर्य रत्नखचित मुक्ते जडली बहुत, पाचवी प्रभावळी विख्यात सिंहासनी ईश्वराचे. सहावी जेका प्रभावळी पुष्प रागाची वेली मुक्ता फळाची जाळी सिंहासनी ईश्वराचे. सातवी जिका प्रभावळी अनेक रत्ने तिये जडली विश्वकर्म्याने निर्मिली अपूर्व देखा त्रिभुवनात. ऐशिया सिंहासनावरी बैसला असे त्रिपुरारी, कोटी सूर्य तेजासरी भासत असे परियेसा. महाप्रळय समयासी सप्तार्ण वमिळणी जैसी तैसा या श्वासोच्छ्वासासी श्वासोच्छ्वासी ईश्वर बैसलासे. भाळनेत्र ज्वाळमाळा संवर्ताग्नी जटामंडळा कपाळी चंद्र षोडश कळा शोभतसे सदाशिव. तक्षक देखा वामकर्णी वासुकी दक्षिणकर्णी दोघांची या नयनी तेज फाकले. नीळकंठ आपण नागहार आभरण सर्पाचे करी कंकण मुद्री काही त्यांची या. मेखला सूत्र सर्पाचे चर्म परिधान व्याघ्रांचे शोभा देह दर्पणाचे ऐशिया परी दिसत असे. कर्कोटक पद्माची केली नुपुरे तयांची पौर्णिमे प्रभाचंद्राची तैसा शुभ्र दिसत असे. म्हणून कर्पूर गौर म्हणती ध्याई जे पशुपती ऐसा भोळा चक्रवर्ती बैसला ते सभेत. रत्नमुकुट असे शिरी नागेंद्र तो
केयुरी कुंडलांची दीप्ती थोरी दिसत असे ईश्वरू. कंठी सर्पांचे हार नीलकंठ मनोहर. सर्वांगी सर्प अलंकार शोभत असे ईश्वरू. शुभ्र कमळी अर्चिला की चंदने असे लेपिला. कर्पूर कर्दळेसी लेपिला तैसा दिसे ईश्वरू. दशभुजा ईश्वरासी एक एक आयुधेसी बैसलासे सभेसी. सर्वेश्वरू शंकरू एके हाती त्रिशूळ देखा. दुसरे हाती डमरू सुरेखा. येरे हाती खड्गनिका शोभत असे ईश्वरू. पाणी मात्र एका हाती धनुष्य बाणे कर शोभती. खड्वांग फरश एके हाती त्रिशूळाधिके मिरवी तसे. शृंगासन कमळ देखा धरिलेसे पिनाका. दशभुजी दिसे निका बैसलासे सभेसी. पंचवक्त्र सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार. दिसत असे सालंकार सांगेन ऐका श्रोतेजन. कलंका वीण चंद्र जैसा किंवा क्षीरफेन परियेसा. भस्मभूषित रूपे तैसा दिसे मन्मथ दाहक. चंद्र सूर्य अग्नि नेत्र नागहार कटी सूत्र. दिसे मूर्ती पवित्र सर्वेश्वरू परियेसा. शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी. हास्यवदन ओठ पोवळी बैसलासे श्री शंकर. दुजे मुख उत्तरेसी शोभत असे विस्तारेसी. ताम्रवर्ण कर कमळेसी अपूर्व दिसत असे परियेसा. जेवी डाळिंबीचे फूल किंवा प्रभा तर विमंडळ तैसे शोभे मुख कमळ शंकराचे परियेसा. तिसरे मुख पूर्व दिशेसी गंगार्ध चंद्र शिरेसी. जटाबंधन परियेसी केले सर्पवेष्टोनिया. एक मुख दक्षिणेसी विक्राळ दाढा दारुणेसी. मिरवे नीळ वर्णेसी दिसत असे शंकरू. मुखातुनी ज्वाला निघती जैसा का वेदश्रुती. रुंड माळा शोभती सर्पवेष्टित परियेसा. पाचवे असे ते वदन व्यक्ताव्यक्त दिसे जाण. साकार निराकार सुजाण सगुण निर्गुण ईश्वर. सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभत असे वदन. परब्रह्म वस्तू जाण सर्वेश्वर पंचमुख. काल व्याल सर्प बहुत कंठी माळा मिरवीत. चरण मिरवे आरक्त कमळा परीश्वराचे. चंद्रासारिखी नखे देखा मिरवीती चरणी पादुका. अलंकार सर्प ऐका शोभत असे ईश्वर. व्याघ्रांबर प्रावरण सर्वांगी सर्पवेष्टन. गाठी बांधिली असे जाण नागबंधे करोनिया. नाभी चंद्रावळी शोभे हृदयी कटाक्ष रोमोभे. परमार्थ लाभा लाभे भक्तजन मनोहर. ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरूढला. पार्वती सहित शोभला बैसला असे परमेश्वर. पार्वतीचा शृंगारू नाना परीचे अलंकारू. मिरवे तसे मनोहरू सर्वेश्वरी परियेसा. कनक चंपक गोरटी मोतियांचा हार कंठी. रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसत असे. नाना परीच्या पुष्प जाती मुकुटावरी शोभती. तेथे भ्रमर आला पीती परिमळा लागी परियेसा. मोतियांची थोर जाळी शोभत असे मुकुटाजवळी. रत्ने असती जडली शोभायमान दिसत असे. नासिक बरवे सरळ तिथे मिरवे मुक्ताफळ. त्यावरी रत्न सोज्वळ जडले असे शोभायमान. अधरोष्ट प्रवाळ सरसी दंत पंक्ती रत्ने जैशी. ऐसी माता मिरवे कैसी महामाया परियेसा. कानी तान वडी भोवया रत्नखचित मिरविलिया. अलंकार महामाया ल्याई लिसे जगन्माता. पीतवर्ण चोळी देखा कुच तटी शोभेनिका. एका वळी रत्ने अनेका कंठी हार शोभत असे. काल व्याल सर्प थोर स्तन पान करीती मनोहर. कैसे भाग्य तयांचे थोर त्या सर्पांचे परियेसा. आरक्त वस्त्र नेसली जैसे डाळिंब पुष्प वेली. किंवा कुंकुमे मिरविली गिरिजा माता परियेसा. बाहुदंड सरळ सुरेखा करी कंकण मुद्रिका. मुक्ता कंचुकी देखा ल्याईली से अपूर्व. चरण शोभती बरवे नुपुर युक्त स्वभावे. असे पार्वतीचे ध्यान ध्यावे म्हणती देवगण समस्त. अष्टमीच्या चंद्रा सरीसा मिरवे टिळक कपाळी. तैसा त्रिपुंड टिळा शुभ्र दैसा मोतियांचा परियेसा. नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार. कोण वर्णू शके पार जगन्माता देवीचा. ऐसा शंभू उमे सहित बैसलासे सभेत. 33 कोटी परिवारात. इंद्र आला ओळंगेसी. आले समस्त सुरवर देवऋषी सनत कुमार. आले तेथे वेग वक्त्र
त्या ईश्वर सभेसी सनत कुमार तये वेळी लागत असे चरणकमळी साष्टांग नमुनी भाळी विनवीत असे शिवासी. जय जयाजी उमाकांता, जय जयाजी विघ्नहर्ता, त्रिभुवनी तुची दाता, चतुर्विध पुरुषार्थाते. समस्त धर्म आपणासी निरोपिले परियेसी, भवार्णवी तरावयासी पाप क्षया कारणे. आणिक एक आम्हा देणे मुक्ती होय अल्पगुणे, चारी पुरुषार्थ जेणे गुणे अनायासे साधिजे. एरवी सकळ पुण्यासी करणे कष्ट आसमासी, हितार्थ सर्व मानवासी निरोपावे स्वामिया. ऐसे विनवी सनत कुमार मनी संतोषोनी, ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनत कुमार मुनीसी. ईश्वर म्हणे तये वेळी ऐका हो ऋषी सकळी, धर्म घडे तात्काळी ऐसे पुण्य सांगेन. वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियेसी, अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परियेसा. ऐकोनिया सनत कुमार कवण विधी लाविजे नर, कवण स्थानी द्रव्य परिकर शक्ती कवण देवता असे. कवण कर्तृत्व किंग प्रमाण कवण मंत्र लाविजे आपण, सांगा स्वामी विस्तारोन म्हणोनी चरणी लागिला. ऐसी विनंती ऐकोनी सांगे शंभू विस्तारोनी, गोमय द्रव्य देवता अग्नी भस्म करणे परियेसी. पुरातन यज्ञस्थानी जी असेल मेदिनी, पुण्य बहुत लाविता क्षणी तेथील भस्म परियेसा. सद्यो जाता आधी मंत्रेसी, घ्यावे भस्म तळ हस्तासी, अभिमंत्रावे भस्मासी अग्नी रीती करोनिया. मानस्तोकेती मंत्रेसी, समर्दावे अंगुष्टेसी, त्र्यंबकादी मंत्रेसी शिरी लाविजे परियेसा. त्र्यंबकादी मंत्रेसी शिरी लाविजे परियेसा. त्रयायुषती मंत्रेसी लाविजे ललाट भुजांसी, त्याची मंत्रे परियेसी स्थानी स्थानी लाविजे. मध्यांगुष्ट अनामिकांगुलीसी, लाविजे प्रथम ललाटासी, प्रतिलोभ अंगुष्ठेसी मध्यरेखा काढिजे. त्रिपुंड येणे परी लाविजे तुम्ही परी करी, एक एक रेषा विस्तारी सांगेन ऐका एक चित्ते. तीन रेषा स्थानी स्थानी लावावे तयाच मंत्रांनी, अधिक न लाविजे भ्रुवाहुनी भ्रू समान लाविजे. नव देवता विख्यातेसी आहेत एक एक रेखेसी, आकार गार्ह पत्यासी भूरात्मा रजोगुणे. ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्रातसवन असे ख्याती, महादेव देव म्हणती प्रथम रेखेचा येणे परी. दुसऱ्या रेखेच्या देवता सांगेन ऐका विस्तारता, उकार दक्षिणाग्नी देवता नभ सत्व जाणीजे. यजुर्वेद म्हणती तयासी माध्यांदिन सवन परियेसी, इच्छाशक्ती अंतरात्म्यासी महेश्वर देवता जाण. तिजी रेखा मधिलेसी, मकार आहवनीय परियेसी, परमात्मा प्रकृतीसी ज्ञानशक्ती तयासी. तृतीय सवन तयासी, आधी देवता इंद्र तयासी, शिवशक्ती निर्धारेसी तीन रेखा येणे परी. ऐसे नमस्कारोनी त्रिपुंड लाविजे भस्मे करोनी, महेश्वराची प्रीती म्हणोनी वेदशास्त्रे वाखाणिती. ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीश्वरासी, समस्त लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड. मुक्ती कामजे लाविती त्यासी नाही पुनरावृत्ती, जे जे मनी संकल्पिती लाभती चारी पुरुषार्थ. क्षत्रिय वैश्य शूद्र त्रिविधासी, गोहत्यादी पातकीयासी, वीर हत्यादी आत्महत्येसी, शुद्धात्मा करी भस्मांकित. महापातकी आपण उपपातक करी जाण, भस्म लाविता तत्क्षण पुण्यात्मा हो तो होय. विधिपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी, त्यांची महिमा अपारेसी वंद्य होई देव लोकी. नेणे जरी मंत्र विधी तेणे लाविजे भावबुद्धी, त्याचा महिमा अपार निधी एकचित्ते परियेसा. परद्रव्यापहार देखा, परस्त्री गमन ऐका, असे पापी परनिंदका तोही पावन होय जाणा. परक्षेत्र हरण देखा, परपीडन करी जो का, सस्य आराम तोडी पताका तोही होय पुनीत. दहन केले गृहासी असत्यवादी परियेसी, पैशून्यपण पापियासी वेद विक्रय पापी जाण. कूट साक्षी वृत्ती त्यागी, कौटिल्य करी पोटा लागी, ऐसी पापे सदा भोगी तोही होय पुनीत. गायी भूमी हिरण्य दान, महिषी तीळ कंबळ दान, घेतले असेल वस्त्रान्न तोही पुनीत परियेसा. धान्य दान जलादी दान, जो घेई नीचापासून त्याने करणे भस्मधारण तोही पुनीत होय जाण.
कन्या विधवा अन्य स्त्रियेसी घडला संग जयासी अनुतप्त होवोनी परियेसी भस्म लाविता पुनीत दासी वेश्या भुजगणेसी वृषल स्त्री रजस्वलेसी केले असेल जो का दोषी तोही पुनीत होय जाणा रस मांस लवणाधिका केला असेल विक्रय देखा पुनीत होय भस्म संपर्का त्रिपुंडला विता परियेसा जाणोनी अथवा अज्ञानता पापे घडली असंख्याता पवित्रत्व भस्म लाविता पुण्यात्मा होय जाणा नाशील सर्व पापासी भस्म महिमा आहे ऐसी शिवनिंदक पापियासी नरक भोग परियेसा शिवद्रव्याप हारिल्यासी निंदा करी शिवभक्तासी नव्हे निष्कृती तयासी पापा वेगळा नोहे जाण रुद्राक्ष माळा ज्यांच्या गळा लावीला त्रिपुंड भाळा अन्य जाती होय केवळा तोही पूज्य तीही लोकी जितुकी तीर्थे भूमीवरी असती क्षेत्रे नानापरी स्नान केले पुण्यसरी भस्म लाविता परियेचा मंत्र असती कोटी शत पंचाक्षरादी विख्यात अनंत अगम्य असे मंत्र जपिले फळ भस्मांकिता इहलोकी अखिल सुख होय आपण शतायुष व्याधी न होय शरीरास भस्म लाविता परियेचा पूर्वजन्म सहस्रांती आणि कही बहुती भस्मधारणे पापे जाती 42 वंशादी अष्टैश्वर्ये नरासी दिव्य शरीर तेजोराशी ज्ञान होय भरवशी देहांती मुक्त होईल बैसोनिया विमानी दिव्य स्त्रिया येवोनी सेवा करीती येणे गुणी घेऊनी जाती स्वर्गासी विद्याधर सिद्धजन गंधर्वादी देवगण इंद्रादी लोकपाल जाण वंदिती सर्व तयासी अनंत काळ तयास्थानी सुखे असती संतोषोनी मग जाय तेथोनी ब्रह्मलोकी शाश्वत एक शतकल्पवरी राहती ब्रह्मलोकी स्थिरी तेथोनी जाती वैकुंठपुरी विष्णुलोकी परियेसा 3 ब्रह्मकल्पावरी राहती नर वैकुंठपुरी मग पावती कैलास शिखरी अक्षय काळ तिथे राहती शिव सायुज्य होय तयासी संदेह सोडोनी मानसी लावावे त्रिपुंड भस्मासी सनत कुमाराधिक ऋषी सकळ वेदशास्त्र उपनिषदात सार पाहिले पुराणात चतुर्विध पुरुषार्थ भस्मधारणे होय जाणा ऐसे त्रिपुंड महिमाना सांगितले शिवे विस्तारोन म्हणोनी लावा तुम्ही सकळजन सनत कुमार आदी ऋषीश्वर सांगोनिया सनत कुमारासी ईश्वर गेले कैलासासी सनत कुमार महाऋषी गेला ब्रह्मलोकाप्रती वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारोनी ब्रह्म राक्षसे संतोषोनी नमन केले चरणासी वामदेव म्हणे राक्षसासी भस्म महिमा आहे ऐशी माझी या अंगस्पर्शी ज्ञान तुझ प्रकाशिले ऐसे म्हणून संतोषी अभिमंत्रोनिया भस्मासी देता झाला राक्षसासी वामदेव तयेवेळी ब्रह्म राक्षस त्यावेळी लाविता त्रिपुंड्रक कपाळी दिव्य देह झाला बळी तेजो मूर्ती परियेसा दिव्य अवयव झाले तयासी जैसा सूर्य संकाशी आनंद रूप झाला परियेसी ब्रह्म राक्षस तयेवेळी नमन करुणी योगियासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तत्क्षणेसी सूर्य संकाश परियेसा दिव्य विमानी बैसवोनी स्वर्गी नेला तेच क्षणी वामदेव महामुनी परमलोक तया दिधला वामदेव महादेव मनुष्य रूप तसे स्वभाव प्रत्यक्ष तो शांभव भक्ता तारू हिंडत असे त्रैमूर्तीचा अवतारू वामदेव सर्वेश्वरू करावया जगदुद्धारू हिंडत होता भूमीवरी भस्म महात्म्य असे थोरू विशेष हस्तस्पर्श गुरु ब्रह्मराक्षस पावला पारू उद्धार झाला तयाचा समस्त मंत्र असती गुरुवीण साध्य न होती वेदशास्त्रे वाखाणिती नास्ती तत्वम गुरो परम सूत म्हणे ऋषीश्वरांसी भस्म महिमा आहेत ऐसी गुरु हस्ते आहे विशेषी तस्माद गुरु तारकः येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणांवरी माथा ठेवी नमन करुणी श्री गुरुसी निघाले आपुल्या स्थानासी झाले ज्ञान तयासी गुरुचेनी उपदेशे येणे परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी ऐक शिष्या नामकरणी भक्तिभावे करुनिया म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे ऐकती नर चारी पुरुषार्थ पावती इति श्री गुरुचरित्र अमृत भस्म महिमा विख्यात वामदेव कृपावंत होनी राक्षस उद्धरिला इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्ध नामधारक संवादे भस्म महिमा वर्णनम नाम 39 अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु।
ओम गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागत असे सिद्धाची चरणा विनवीत असे कर जोडून जाणा भक्ती भावे करोनिया. ओम गुरवे नमः. ओम गुरुदत्त नमो नमः. श्री गुरुदत्त नमो नमः. जय जय दत्त नमो नमः. सद्गुरुदत्त नमो नमः. ओम गुरुदत्त नमो नमः. श्री गुरुदत्त नमो नमः. जय जय दत्त नमो नमः. सद्गुरुदत्त नमो नमः. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला बिल्लवाडीची संगमा, तेथोनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरसी भव चिंता. सभाई अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची न कळही मात. पराही परतली येथे कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरला असे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरसी भव चिंता. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरसी भव चिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरसी भव चिंता. मूर्तित्रय गुणसारम निर्गुण विस्तारम, षडगुण पारावारम, दुर्जन संहारम, भक्तप्रिय दातारम, कल्पित परिवारम, मुनिजन मानसहारम, निगमोगम सारम. जय देव वंदे गुरुचरितम, कृपया मानस दरितम, मामुद्धार त्वरितम. श्रीपाद श्री वल्लभ यतिवर कृतकृत्यम, नरहरी भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यम. कलिमल दाहक मंगलदायक फळ नित्यम, पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तम. त्वद्गती लीला सारम, श्रुती सकळाधारम, कांडत्रय विस्तारम, प्रत्यय लघुकारम, कल्पद्रुम फलभारम, कल्पित दातारम, पठनामृतरसधारम, भवभय परिहारणम. अगाध श्री गुरुचरणम, भूइच्छा तरणम, ज्ञानामृतरसभरणम, जडजीवोद्धरणम, भक्त्याकृतमपि स्मरणम, तापत्रय हरणम, निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णम. श्री गुरु करुणा कृत्यम, सिद्धेश्वर गीतम, शारदा गंगाधर सुतम अतितम नवनीतम. भाविक भक्त प्रियकर कृत लौकिक दत्तम, त्वद्गत शेषम वांछित सुख हरिहर चित्तम. जय देव वंदे गुरुचरितम, कृपया मानस दलितम, मामुद्धार त्वरितम. यदक्षरपद भ्रष्टम मात्राहीनं च यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यता देव प्रसीद परमेश्वरा. विसर्ग बिंदुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरा. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे, ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या दैवम त्वमेव सर्व मम देव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्य सकलं परस्मै श्री नारायणाति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम श्री गुरवे नमः.